नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी, ठिकठिकाणी निघाल्या मिरवणुका. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरच्या पुरुष हक्क समितीनं केला प्रगतशील महिलांचा सत्कार. कर्जत तसेच पाथर्डीसह महिला दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन. मुस्लिम आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमाते इस्लामीचं धरणे आंदोलन. डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्या जना लघुपटाचे कान्स फेस्टिवलमध्ये सादरीकरण. नेवाशामध्ये शिवजयंती निमित्त पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं शिवप्रेमींनी परिसर दणाणून सोडला होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे असलेली शिवजयंती नेवाशातील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढून साजरी केली. शिवजयंतीनिमित्त शिवपुतळ्याची पूजा करण्यात आली. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला बसस्थानकापासून सुरुवात करण्यात आली. पंचायत समितीजवळ रिक्षा संघटनेनं स्वागत करून मिरवणूक ग्रामपंचायत चौकामध्ये आल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केलं. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उपसरपंच गोरख घुले, सतीश गायके, संतोष गव्हाणे यांनी मिरवणुकीचं स्वागत केलं. मिरवणुकीत शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास लष्करे, नेवासा शहर प्रमुख नितीन जगताप, जालिंदर गवळी यांनी मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. शिवरायांवर रचलेल्या विविध गीतांच्या बँड पथकाच्या तालावर शिवसैनिक नाचत होते. मोहिनीराज मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. पंचायत समिती सदस्या जयाताई घुले, पप्पू परदेशी, पूजाताई लष्करे, संतोष पांडुरे, संजय सुखधान, दीपक इटले आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपसरपंच गोरख घुले यांनी कार्यक्रमाप्रसंगी आभार मानले. प्रतिनिधी अमित मापारी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा. पाथर्डीमध्ये शिवजयंती निमित्त गावोगावी भव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या. पाथर्डी शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेत छत्रपती शिवरायांप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं. तालुका शिवसेनेच्या वतीनं पाथर्डी शहरातील कसबा विभागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली. कसबा पेठ, जयभवानी चौक, गांधी चौक, अजंठा चौक मार्गे नाईक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून मिरवणुकीचं विसर्जन करण्यात आलं. या मिरवणुकीत पाथर्डी शहरातील आणि तालुक्यातील शिवसैनिक आणि तरुण मोठ्या उत्साहानं सहभागी होऊन शिवजयंती साजरी करत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, तालुका प्रमुख रफिक शेख, तालुका उपप्रमुख रामलाड, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, विष्णुपंत पवार, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, भगवान दराडे, सचिन नागपुरे, संतोष मेघुंडे आदी शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावात शिवजयंती निमित्त सेनेच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये शिवजयंती मोठा उत्साह शिवप्रेमींनी त्या ठिकाणी साजरी केलेली आहे. आणि या ठिकाणी करंजीमध्ये आज वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवजयंती साजरी होत आहे. आंबेडकर जयंती आणि शिवजयंती सर्व गावातील सर्व पक्षाची मंडळी एकत्र येऊन शिवजयंती आणि आंबेडकर जयंती या ठिकाणी साजरी करत आहे. यातून शिवाजी महाराजांना जो अपेक्षित संदेश द्यायचा होता तो या माध्यमातून निश्चित पोच होणार आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूच आहे, सर्व जनतेसाठी त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलेलं असतं. तो आदर्श गरजेचा सर्वांनी प्रत्येक घ्यावा. पुन्हा एकदा गरजेवाद्यांनी सर्व नागरिकांचे सर्व समाजातील मनापासून आभार मानतो. या शिवजयंतीच्या शुभेच्छा सर्वांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज या दोन्हीही महामानवांची जयंती एकत्रच आम्ही साजरी करत आहोत. या निमित्तानं एक सामाजिक संदेश, एक सामाजिक एकतेचा संदेश आम्ही या ठिकाणी देत आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची दोघांची एकत्र जयंती प्रथमच करंजी गावामध्ये साजरी होत आहे. सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक गावामधून काढण्यात आली.
कर्जतमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. भव्य अशी मिरवणूक यावेळी काढण्यात आली होती. या निमित्त चौकाचौकात आकर्षक सजावट करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्जत शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली. जागोजागी महाराजांच्या पुतळ्याचं आणि प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तर संध्याकाळी शिवसेनेच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये तरुणांचा उत्साह पाहायला मिळत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीनं महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, कर्जतचे उपसरपंच नामदेवराव राऊत, शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, युवा सेना प्रमुख दीपक शहाणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन घुले, महावीर बोरा, अतुल कानडे, नारायण दळवी, अनिल गदादे, दादा सोनमाळी, बिभीषण खोसे, विनोद दळवी, प्रसाद शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठी घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. कर्जतमध्ये महिला दिन तितक्याच उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त महिला बचत गटाच्या महिलांनी भव्य रॅली काढून कर्जतकरांचं अभिवादन स्वीकारलं. कर्जत इथल्या तहसील कार्यालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला संघटनेच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बचत गटाच्या चळवळीतील नेतृत्व असलेल्या आशाताई क्षीरसागर या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे उपस्थित होते. महिला हीच महिलेला सर्वात जास्त त्रास देते आणि महिलांनी आपल्या मुलीला मुलगा समजलं पाहिजे, तर सुनेला मुलीचं प्रेम दिलं पाहिजे, तरच समाजात महिलांना सन्मान मिळेल, असं उद्गार पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी आपल्या भाषणात काढलेत. संसारात प्रत्येक आयुष्यात महिला ही 50% पार्टनर आहे. संसाराचा गाडा हाकताना एक चाक महिलेचं असतं आणि एक चाक पुरुषाचं असतं. हे जुनी जेव्हा चाकं सरळ चालतील त्यावेळी तो संसार सुखाचा होतो. आणि ज्या घरात महिलेला आदरातिथ्य, तिचा सन्मान होत नाही, तिची पूजा होत नाही, आणि त्या घरात तुम्ही पहा, त्या घरात कधीही दारिद्र्य त्या घरात नेहमी दारिद्र्य असेल. ज्या घरात घरच्या लक्ष्मीची पूजा होत नाही त्या घरात वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला संघटनेचे प्रमुख शब्बीरभाई पठाण यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. तर भाको साळवे, हिरामण येळपणेकर, अर्जुन अनारसे, सय्यदभाई काटेमापेवाले, शोभा पवार, सुमन खराडे, सविता सुद्रिक, डॉक्टर जयमाला बलदोटा, पुरवठा निरीक्षक खेडकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन घुले, सचिन सोनमाळी, सुलेमान पठाण यांचीही यावेळी भाषणं झाली. यावेळी आशाताई क्षीरसागर यांनी अध्यक्षीय भाषण केलं, तर शेवटी शोभा पवार यांनी एक गाणं म्हणत सर्वांचे आभार मानले. मीरा चल ग बाय जबाई, माग काही नाही आता तटून उभा राई, सहकार साखर शेती त्यातून दारू तयार होती, सहकार साखर शेती त्यातून दारू तयार होती, समाजाला गुंगी आली धर्म कर्म पायी, माग काही नाही आता. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. श्रीगोंद्यामध्ये शेख महम्मद बाबा यात्रोत्सवाची सांगता, पूजा अर्चा आणि महाप्रसाद वाटप करून करण्यात आली. या उत्सवावर अवकाळी पावसाचं सावट होतं. श्रीगोंद्यातील संत शेख महम्मद महाराज यात्रा उत्सवावर कालपासून आलेल्या अवकाळी पावसानं थैमान घातलं. या यात्रा उत्सवासाठी आलेल्या छोट्या छोट्या दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवस चालणाऱ्या श्रीगोंद्याच्या संत शेख महम्मद महाराज यात्रेसाठी देशातून परदेशातून अनेक भाविक भक्त येथे येत असतात. या यात्रेत मोठी उलाढाल होत असते, तर छोटे मोठे दुकानदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वर्षानुवर्षे येथे येतात, तर मोठी उलाढाल यावेळी होत असते. मागील वर्षापेक्षा यावर्षी काल रात्रीपासून श्रीगोंदा परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या मालांचं मोठं नुकसान झालंय. पाऊस असला तरी दर्शनासाठी भाविक येतात, मात्र दुकानांकडे कोणी फिरकायला तयार नाही.
त्यामुळे या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय. नेहमी धमाल असणाऱ्या या यात्रेत यंदा अवकाळी पावसानं घातलेल्या थैमानामुळं अत्यंत तुरळक गर्दी दिसून येते, तर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य दिसतंय. याचा आढावा घेतलाय जीवन न्यूजने. धंदा खूप स्लॅक आहे, 10% बी धंदा नाही अजून. काय यावर्षी तुम्हाला काय फरक जाणवला? यावर्षी पावसामुळे त्रास होऊन राहिला आणि मालाचे आमचे नुकसान होत आहे. 2 वर्ष पावसाने जरा त्रास दिल्यामुळे साधारण नाही धंदा नाहीच आहे. काल जसा पाऊस पाहिजे म्हणजे खूप झाला, आता पावसाचा दिवस नाहीच आहे. पण जे मागच्या वर्षी घडलं त्यासारखी परिस्थिती सेम जाणवायला लागली. प्रतिनिधी संतोष भागवत, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा. पारनेरमध्ये शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या सेनेच्या भव्य मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आमदार विजय आवटी आणि शिवसैनिकांनी या शोभायात्रेचं नियोजन केलं होतं. पारनेर तालुक्यात सुपा येथे शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, तर शिवनेरी येथून आणलेल्या ज्योतचे भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. सुपा येथील श्रीमंत राजा युवा प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. या शिवजयंतीनिमित्त पारनेर तालुक्याचे आमदार विजयराव आवटी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पार पडलं, तर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रम पार पडला. त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते आमदार विजयराव आवटी यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमंतराजा प्रतिष्ठान हे सुपा येथील सामाजिक प्रतिष्ठा जपणारं प्रतिष्ठान आहे, तर या प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी रक्तदान कॅम्प तसेच ग्राम स्वच्छता अभियान, गाव तंटामुक्ती अभियान देखील राबवण्यात येतं. तसेच पारनेर तालुक्यातील इतर गावातही शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली. तर या शिवजयंतीनिमित्त सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वखारे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल पवार, खजिनदार प्रताप पवार, सचिन काळे, सागर पवार, दत्तात्रेय पवार, कैलास दहिवळ, बापू पवार, बाळासाहेब शहाणे, योगेश साबळे इत्यादी उपस्थित होते. या ठिकाणी श्रीमंतराजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान सुपा येथे साधारणतः गेल्या 5 वर्षापासून इथे शिवजयंती उत्सव साजरा करत आहे. या अगोदर छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या नावाखाली गेले 30 वर्षापासून इथे शिवजयंती उत्सव आम्ही साजरा करत होतो. असा शिवजयंती उत्सव पुढे साजरा होईल आणि शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा अशीच जागृत राहील, समाजामध्ये जागृत राहील आणि समाजामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची जी प्रतिनिधी शशिकांत भालेकर, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पारनेर. यानंतर आपण घेणार आहोत जीवन न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा जीवन न्यूज. आम्ही लेकी अहिल्याच्या, आम्ही लेकी सावित्रीच्या, समाजाशी लढणारी दुर्गा रणरागिणी, पुरुषार्थ गाजवणारी कर्तृत्वशालिनी. तू मुग्धा, तू मधुरा, तू चतुरा मोहिनी, तू माता, तू भगिनी, तू अर्धांगिणी. आयुष्यात अशा वेगवेगळ्या भूमिका करणारी, वेगवेगळ्या पातळ्यांवर लढणारी, परिस्थितीशी 2 हात करून कर्तृत्व गाजवणारी, समाजाला दिशा दाखवणाऱ्या महिलेचा हा आहे गौरव सोहळा. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं फिनिक्स सोशल फाउंडेशन आणि जीवन न्यूज आयोजित करत आहे कर्तृत्वशालिनींचा गौरव सोहळा. 8व्या वर्षी पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे, नगराध्यक्षा सौ राजश्री ससाणे, झुंजार पत्रकार अश्विनी सातव डोके, महिला सरपंच हिराबाई गीते, आदर्श शिक्षिका सौ रुक्मिणी भोजने या आहेत पुरस्काराच्या मानकरी. या गौरव सोहळ्यास उपस्थित रहा. आपणास आग्रहाचं निमंत्रण. जी सकाळी ठीक 10 वाजता माऊली संकुल सभागृह, झोपडी कॅन्टीन, साविडी रोड, अहमदनगर इथं. गौरव स्त्री कर्तृत्वाचा. जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर आणि लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 23व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 16 मार्च 2015 वार सोमवार. अस्थिरोग तपासणी, मणके व सांधे बदली शस्त्रक्रिया शिबिर. 17 मार्च हर्निया, हायड्रोसिल, पोटाचे विकार, अपेंडिक्स व पित्ताशय शस्त्रक्रिया. 18 मार्च कॅन्सर तपासणी शिबिर, घशाचा, फुफ्फुसाचा, आतड्याचा, तोंडाचा
इत्यादी कॅन्सर तपासणी शिबिर तसेच स्त्रियांचे कॅन्सर तपासणी शिबिर 19 मार्च स्त्रीरोग गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन 20 मार्च दंतरोग तपासणी व उपचार शिबिर 22 मार्च भव्य हृदयरोग तपासणी शस्त्रक्रिया व चिकित्सा बायपास सर्जरी रुपये 45,000 एन्जिओप्लास्टी 45,000 एन्जिओग्राफी रुपये 3,000 राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील 23 मार्च बालरोग तपासणी शिबिर सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया शिबिर 25 मार्च होमिओपॅथी शिबिर थायरॉइड व इतर हार्मोन्स विकार त्वचा विकार शिबिर कान नाक घसा तपासणी शिबिर 26 मार्च किडनीचे आजार 27 मार्च प्रोटेस्ट ग्रंथी मुतखडा लघवीचे विकार तपासणी व उपचार शिबिर 30 मार्च नेत्ररोग तपासणी व चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुपये 1,000 फॅको रुपये 2,000 तिरळेपणा नेत्र शस्त्रक्रिया शिबिर मायनर ऑपरेशन रुपये 2100 मेजर ऑपरेशन रुपये 4,000 औषध खर्चासह 31 मार्च मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व चिकित्सा शिबिर कृपया या शिबिराची माहिती जास्तीत जास्त गरजवंतांपर्यंत पोहोचावी ही नम्र विनंती प्रत्येक शिबिरात तपासणी करतील तज्ज्ञ डॉक्टर्स शस्त्रक्रिया आणि उपचार सवलतीच्या दरात केले जातील शिबिर दिनांक 16 मार्च 2015 ते 31 मार्च 2015 पर्यंत शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिबिराचं ठिकाण जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरिपेठे ज्वेलर्स शुद्ध विश्वास 1909 पासून वामन हरिपेठे ज्वेलर्स साईराम तेलिकुंट MG रोड अहमदनगर साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना गोल्डन मोमेंट्स 11 महिने 22 महिने 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा 1,000 1,500 किंवा 2,000 रुपये त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने नियम व अटी लागू अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com वामन हरिपेठे ज्वेलर्स आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना सुटेचा आनंद लुटू झाडी ही पिकार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन MIDC च्या मागे नगर शिर्डी रोड अहमदनगर फोन 2777 402 2777 647 दिवस आले सणासुदीचे फर्स्ट इम्प्रेशन मध्ये खरेदीचे आणि डिस्काउंटच्या पावसात चिंब भिजण्याचे फर्स्ट इम्प्रेशनची मान्सून स्पेशल ऑफर ब्रँडेड कपड्यांच्या फ्रेश स्टॉकच्या ओरिजिनल किमतीवर 50% डिस्काउंट मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट्स टी शर्ट्स ट्राउझर्स जीन पॅन्ट शेरवानी इंडो वेस्टर्न डिझायनर कुर्ता आणि सुटिंग शर्टिंग
लेडीज वेअर मध्ये दुल्हन साड्या, प्रिंटेड साड्या, घागरा चोली, घागरा साडी, सर्व प्रकारच्या प्युअर सिल्क साड्या, त्याचबरोबर नानाविध प्रकारचे ड्रेस मटेरियल. किड्स वेअर मध्ये लहान मुला मुलींचे विविध प्रकारचे फॅशनेबल ड्रेसेस, सुगंधित अत्तर आणि ॲक्सेसरीज. फर्स्ट इम्प्रेशन मध्ये खरेदी करा, 50% डिस्काउंट मिळवा. कारण स्पेशल ऑफर म्हणजे फायदा सर्वांचा. वस्त्र प्रकार अनेक, वस्त्र दालन एक. फर्स्ट इम्प्रेशन, असंख्य रंग, भरपूर व्हरायटी, प्रत्येकाच्या मनातली खरेदी. फर्स्ट इम्प्रेशन, घरातील प्रत्येकाच्या वस्त्र खरेदीचे एकमेव दालन. फर्स्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन, रुबाबदार व्यक्तिमत्व, आकर्षक लावण्यासाठी. फर्स्ट इम्प्रेशन, एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. फर्स्ट इम्प्रेशन. तांबोळी टॉवर, लालबंद खुंट, करसेची रोड, अहमदनगर. फोन नंबर 0241 234 5743. मोबाईल 779813 5555. फर्स्ट इम्प्रेशन. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कान्स चित्रपट महोत्सवात नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांची जना ही डॉक्युमेंटरी फिल्म सिलेक्ट करण्यात आली. धामणे यांच्या या चित्रफितीच्या सिलेक्शन बद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. नगरच्या जना या लघुपटाची निवड फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी झाली आहे. शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठानचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांनी ही फिल्म तयार केली. कान्स येथील मुख्य फिल्म फेस्टिवल सुरू असतानाच सामाजिक विषयावर आधारित असणाऱ्या फिल्मचं यामध्ये जागतिक पातळीवरून लघुपटांची निवड केली जाते. जना हा 17.17 मिनिटाचा लघुपट आहे. एका मनोरुग्ण महिलेच्या जीवनावर आधारित त्याची कथा आहे. समाजातील मनोरुग्ण महिलेची होणारी अवहेलना जना या लघुपटामध्ये दाखवण्यात आली आहे. या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन डॉक्टर धामणे यांनी केलं, तर गीत आणि संकलन किरण धामणे यांनी केलं. या लघुपटात मुख्य भूमिकेत अर्चना खरपुडे, प्राध्यापक सचिन मोरे, विजय साबळे, कमल ओहळ, डॉक्टर पोपट मते, संकेत भिसे यांनी काम केलं. तुला खूप लागलं का ग? ए जने, कुठे गेली ती जनी? कुठे गेली? थांब मी पाहते तिच्याकडे. सगळ्या फेण्या उतरव ना खाली तिला. चल रे. या लघुपटाच्या निर्मितीसाठी बलभीम पटारे, श्याम शिंदे, प्राध्यापक बापू चंदन शिवे, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, संजय खानसवडे इत्यादींचं सहकार्य लाभलं. प्रतिनिधी उद्धव काळा पहाड. ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज. महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीनं महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती मीनाताई मुनोत यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला. जागतिक महिला दिनानिमित्त शहर प्रेस क्लबच्या वतीनं महिला पत्रकारांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार तथा संपादिका मीनाताई मुनोत यांच्यासह मनीषा इंगळे, शलाका मुंगी, मंजू भागानगरे आणि स्नेहा जोशी या महिला पत्रकारांचा सत्कार प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मनसूर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजयसिंह हुलम, संजीव दायमा, महेश देशपांडे, रमेश देशपांडे, वाजिद शेख, सचिन शिंदे, शब्बीर सय्यद, राजू वन्नम आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर मीनाताई मुनोत यांनी आपल्या भाषणातून दिलं. आज मला खरंच आनंद होत आहे की जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने आपले प्रेस क्लबचे पदाधिकाऱ्यांनी आज जो आमचा सत्कार केला, आमच्या हातापायाला जे बळ दिलं आमचा सत्कार करून,
आणि पुढे काम करण्याची जी उमेद दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि एक सांगायचं की पत्रकार ह्या क्षेत्रात भगिनी जरी कमी आहे तरी आता सध्या आपण पाहतोय थोड्या मुली येऊन राहिल्या आहेत. कारण हे क्षेत्र इतकं अवघड आहे की केव्हा कुठे जावं लागेल हे सांगता येत नाही. आणि परत लिखाणामध्ये पण काही अडचण आली, परत कोर्ट कचेऱ्या याचं त्याचं फोन येत असतं. त्यामुळे काय उत्तर द्यायचं, काय लिहायचं हे पण एक ऑटोमॅटिक बंधन महिलांना थोडं तरी येतंच. पण मला आज इथे ह्या ज्या 4 जणी आहेत, मनीषा तर खूप दिवसाची आहे, पण हिला आणि ह्या दोघींना मी आज पाहिला, आनंद वाटला. अशा भगिनी पुढे जर आल्या तर नक्कीच पत्रकार क्षेत्रात पुढे मागे पुरुषांच्या बरोबरीने आपण राहू. पूर्वी पत्रकारिता क्षेत्रात महिलांची संख्या कमी होती. बदलत्या काळानुसार अनेक युवती पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत झाल्यात. पत्रकारिता क्षेत्र कठीण प्रसंगांनी भरलेलं असून महिलांनी मोठ्या धाडसानं या क्षेत्रात काम केलं पाहिजे. पत्रकारितेत निर्भय होऊन महिलांनी काम करून समाज घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या भाषणाद्वारे केलंय. प्रेस क्लबच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचं मुनोत यांनी यावेळी कौतुक केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजयसिंह होलम यांनी केलं. महेश देशपांडे यांनी महिलांच्या कर्तृत्वावर बहिणीवर आधारित कविता सादर करून उपस्थितांचे आभार मानले. महिला कोण असते? महिलेला अनेक रूप असतात. ती अनेक नाट्यांच्या पदरामध्ये गुंफलेली असते. महिला पत्रकार त्यांच्यासाठी या माझ्या 4 ओळी. घ्या रे ऐकून गातो कवन, हेवा जाणून माझी बहीण. या बहिणी यांचं कार्य कसं आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये नांदत असतात. घेई पदर देई आदर, सदा सादर माझी बहीण. ती रानात राबत होती मागच्या काळात. त्यावेळेस हाती खुरप पायी कुरूप, राब्या माप माझी बहीण. रानात राबणारी, पण तीच रानात राबणारी अशिक्षित असेल बहीण, पण आज तिच्या हातामध्ये कॅमेरा आलाय, तिच्या हातामध्ये पेन आलाय, लेखणी आली आहे आणि ती पत्रकार झाली आहे. बदलत्या काळानुसार कॉकपिटात खेळ इसरोत आणि लोकसभेत माझी बहीण. तर्फे आणि प्रेस क्लबचे आभार मानते आणि महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. आज महिला दिवस आहे, तर अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार महिला यांना नगरचे महिला पत्रकार यांना अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. भिंगारमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी होती. विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यात उत्साहानं आणि स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते. सर्व भिंगारवासियांना आझाद तरुण मंडळातर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पारंपरिक पद्धतीने ही शिवजयंती आम्ही प्रत्येक वर्षी साजरी करतो. त्याचे जे प्रत्येक ढोल आणि ताशा लिहिम हे आम्ही सीडीला फाटा देऊन हे जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झाले आम्हाला हे ढोल पथक बसून. तरी यापुढीलही आम्ही सीडीला फाटा देऊन हेच पथक पूर्ण कार्यरत ठेवू आणि सर्व भिंगारवासियांना पुन्हा एकदा आझाद तरुण मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा.
8 मार्च महिला दिनानिमित्त पुरुष हक्क समितीच्या वतीनं प्रगतिशील महिलांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त बेळगावहून दिल्लीला 3 असनी सायकलवर स्त्री अत्याचाराच्या कलमाबाबत प्रबोधन करणाऱ्या डॉक्टर पोद्दार यांचं स्वागत नगरमध्ये करण्यात आलं. जागतिक महिला दिनानिमित्त पुरुष हक्क समितीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहरातील महिलांचा रविवारी सन्मान करण्यात आला. माळीवाडा बसस्थानकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथेच महिलांचा सत्कार करण्यात आला. आज जागतिक महिला दिन या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम कर्तृत्ववान महिलांच्या नारी शक्तीला सलाम. आम्ही पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे आज अहमदनगरमधील सन्मानित महिलांचा इथं सन्मान करणार आहोत. विशेष म्हणजे की नेहमी पुरुषांच्या बाबतीत बोललं जातं की पुरुष नेहमी महिलांच्या विरोधात असतात. असं काही नाही. आमची जी संघटना काम करते ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात काम करते. आम्ही कोणत्याही महिलेच्या विरोधात नाही, महिलांच्या भावनेंच्या विरोधात नाही. आम्हाला फक्त त्या प्रवृत्ती नको आहेत म्हणून आम्ही झगडतोय. विशेष म्हणजे आज महिला दिन आहे. या निमित्तानं आम्ही सगळ्या महिलांचा इथं सन्मान करणार आहोत. सर्व नगरकरांना आमच्या वसुंधरा वुमेन्स फाउंडेशनच्या वतीने, आमच्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सर्व नगरकरांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच यशवंती मराठा महिला मंडळातर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. नमस्कार. आज 8 मार्च आणि शिवजयंती हा फार मोठा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. ज्या शिवरायांच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित होती, मान सन्मान दिला जात होता, आज त्या दिवशी 8 मार्च आला आहे. इतके आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ज्या सावित्रीबाई फुलेंनी, मा जिजाऊंनी महिलांना शिक्षणाची वाढ दाखवली, त्यांना मान सन्मान मिळवून दिला, तर सावित्रीबाई फुले आणि मा जिजाऊ यांना मानाचा मुजरा. आणि समितीच्या वतीने आम्ही अहमदनगर शहरामधील काही कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करत आहोत, ज्यामध्ये वसुंधरा फाउंडेशनच्या महिला आहेत आणि यशवंती महिला मंडळाच्या महिला आहेत. त्या सर्वांचा इथे सत्कार केला जाणार आहे. यावेळी नीता देवराई, कांता बोठे, सुरेखा विद्ये, माया कोल्हे, माजी महापौर गीतांजली काळे, नगरसेवक मनीषा बारसकर, अरुणा गोयल, कल्पना गांधी, नीलम परदेशी, छाया राजपूत, जया गायकवाड, अर्चना देवळालीकर यांना गुलाब पुष्प देऊन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी कराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समितीचे सदस्य भास्कर पालवे, साबीर सय्यद, सचिन ठाणगे, रामदास मुळीक, उत्तम शिंदे, अॅडव्होकेट मंगल उमाप, अॅडव्होकेट संदीप वाघ, विनोद तळेकर, कांतीलाल गर्जे, दिलीप गारुडकर, अॅडव्होकेट राजेश कावरे, शौकत पटेल आदी यावेळी उपस्थित होते. जनतेला अगोदर मी शिवजयंतीच्या अनेक शुभेच्छा देतो. या ठिकाणी ॲडव्होकेट कराळे यांचं पुरुष हक्क संरक्षण समिती आहे, परंतु आज महिला दिवस आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं कोणी असेल तर जिजाऊंनी घडवलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचा पाया जो आहे ती आईच आहे आणि त्याच्यामुळं महिलांचा योग्य आदर, त्यांचा मान सन्मान, त्यांच्या हक्काचं संरक्षण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. शिवजयंती आणि जागतिक महिला दिन खरं म्हणजे आज दुग्ध शर्करा योग आहे आणि आमचे मित्र ॲडव्होकेट शिवाजीराव कराळे आणि पुरुष हक्क समिती यांनी मिळून नगर शहरातील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ज्याच्यात ज्यांनी मोठं योगदान केलं अशा आमच्या माता भगिनींचा सत्कार करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्यांना मी माझ्यातर्फे आणि आमच्या नगर शहर शिवसेनेतर्फे, अहमदनगर शहरातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह कॅमेरामन शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी प्रभावी आंदोलन राज्यात उभारण्यात येत आहे. नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्शद शेख आणि जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी 1 दिवसांचं लाक्षणिक उपोषण केलं. मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण हे जातीच्या निकषांवर अवलंबून नसून हे त्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आहे. भारतातील कोणत्याही समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी भारतीय घटनेच्या कलम 15 आणि 16च्या तरतुदीनुसार आरक्षणाची तरतूद केली गेली आहे. मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण हे धर्माच्या आधारावर नसून निव्वळ आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी दिलं गेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या या आदेशाला हायकोर्टात आव्हान करण्यात आलंय. हायकोर्टाने देखील मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात दिलेलं हे आरक्षण वैध ठरलं आहे आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात देखील मुस्लिम समाजाला दिलेलं हे आरक्षण वैध ठरलं आहे. भारतातील सर्वच खंडपीठाने मुस्लिम समाजाला दिलेले हे आरक्षण नवनिर्वाचित सरकारने रद्द केलंय.
पूर्वीच्या सरकारने दिलेले आदेश रद्द करण्याचं कारण या सरकारला या प्रकरणांवर कायदेशीर अभिप्राय पाहिजे आहेत असं सांगितलं जात आहे. भारतातील सर्वच कायदा संस्थांनी दिलेल्या निर्णयावर कोणता अभिप्राय सरकारला हवा आहे? एकंदरीत सर्व कायदेशीर प्रक्रिया, सर्व समित्यांचे यथोचित अहवाल, विधिज्ञानाची मते आणि नंतर विधेयक योग्यरित्या पारित झालं आहे. तरीही पुन्हा सरकारने अहवाल मागे घेणे आणि अखंड भारतवासियांमध्ये असंतोष निर्माण करणार आहे असं सिद्ध होतंय. महाराष्ट्र राज्याने आदेश रद्द करण्याचा निर्णय हा एका विशिष्ट समाजाबद्दल पूर्वग्रह दूषित पक्षपाती आहे. तसेच महाराष्ट्रातील 2 कोटी मुस्लिमांवर अन्याय करणार आहे. निवडणुकीत जनतेला दिलेलं सबका साथ सबका विश्वास हे आश्वासन या कृतीतून खोटं ठरतंय. शैक्षणिक आणि सरकारी नोकरी क्षेत्रात मुस्लिमांना कमीत कमी 5% आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून जमाते इस्लामी, विश्व बंधुत्व सेवा भाविस ट्रस्ट, सिरत एज्युकेशन फाउंडेशन, सहारा सोशल फाउंडेशन, अहमदनगर मुस्लिम वेलफेअर असोसिएशन, मुकुंदनगर विकास कमिटीचे अर्शद शेख, खलील शेख इत्यादींनी मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आज हम पूरे मुस्लिम तंजीमों, सामाजिक, शैक्षणिक जितनी सारी तंजीमें हैं, संस्थाएं हैं, उनकी जानिब से, पूरे मुसलमानों की जानिब से ये हम रिजर्वेशन आरक्षण हक परिषद का यहाँ हम आरक्षण के लिए, आरक्षण के मुद्दे पर हम लोग यहाँ पर धरने पर बैठे हैं, धरने आंदोलन कर रहे हैं. पिछले आघाड़ी सरकार के ने हमसे वादा किया था कि वो मुसलमानों को आरक्षण देंगे. उन्होंने आरक्षण दिया ऐसे वक्त में जब उनका कार्यकाल सिर्फ 5-6 महीने का था. नई सरकार आई, युति सरकार, भाजपा सरकार, इन्होंने मुसलमानों को मिलने वाले आरक्षण को सिरे से, पहले हमसे ये कहा, हमने उनसे मुलाकात की बम्बई जाकर, पूरे स्टेट में एक साथ हमने पिछले महीने धरने आंदोलन किए. उन्होंने हमसे वादा किया कि हम इसकी बाजू तपास के देखेंगे, कानूनी बाजू तपास के देखेंगे. लेकिन अभी चंद दिन पहले उन्होंने सिरे से आरक्षण ही रद्द कर दिया. हम इज्जत महाब जनाब वज़ीर आला फडणवीस साहब से दरख्वास्त करते हैं कि वो मुसलमानों का रिजर्वेशन बहाल करे. उनका जो हक है आरक्षण का, रिजर्वेशन का, उनको दे दें. वरना उनके न देने पर पूरे समाज में उनके जानिब से ये मैसेज जाएगा कि ये सरकार मुस्लिम विरोधी है, मुतासिब है, तासुब रखती है. आज इथं अहमदनगर शहरामध्ये संपूर्ण संघटना जमाते उलमाए हिंद व जमाते अहले हदीस, जमाते इस्लामी व निरनिराळ्या मुस्लिम संघटनांच्या वतीने आज अहमदनगर शहरामध्ये हा निदर्शने, धरणं आंदोलन 1 दिवसाचं करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मागच्या महिन्यात सुद्धा जमाते उलमा हिंदने अहमदनगर जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा धरणं आंदोलन राबविला होता. आज इथं नगर शहरामध्ये नुसते मुस्लिम संघटना नव्हे तर अदर दॅन मुस्लिम म्हणजे आमचे दलित बांधव, मराठा बांधव सुद्धा आमच्या बरोबरीने आज इथं दिवसभर उपस्थित आहे. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कामगार नेते लोखंडे साहेब उपस्थित आहे, अहले हदीसचे मुल्ला मुबीन साहेब आहे, अर्शद भाई आर्किटेक्ट आहे, ते नगर शहरातल्या निरनिराळ्या संस्थेमध्ये काम करणारे पदाधिकारी आहे. इथं बसलेले जे 200-250 पदाधिकारी दिसतात ते 200-250 पदाधिकारी नाही आहे, संपूर्ण समाज, नगर शहराचा व जिल्ह्याचा समाज आपल्या कळकळीची विनंती, आपल्या अंतःकरणापासून आपल्या हक्काची मागणी करण्याकरिता या कलेक्टर ऑफिसवर आम्ही आज इथं जमा झालेलो आहे. सरकारने परवा दिवशी रद्द केलेला मुस्लिम आरक्षणाचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे आणि मुस्लिम समाजावर अन्याय करणार आहे. गेल्या 15 वर्षापासून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार या गोष्टीचा प्रयत्न करत आहे का मुस्लिमांचे आर्थिक, सामाजिक
स्थितीवर अभ्यास व्हावा, संशोधन व्हावं आणि त्यांच्या पिछडेपण दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावे. यासाठी भारत सरकारने सच्चर न्यायमूर्ती सच्चर कमिटीची स्थापना केली. न्यायमूर्ती सच्चरने स्पष्टपणे हे नमूद केलं की भारतात मुस्लिमांची परिस्थिती ही सर्वात बॅकवर्ड आहे, सर्वात पिछाडलेला हा समाज आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती रंगनाथन मिश्राची कमिटी स्थापन केली आणि मुस्लिमांची वास्तविक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ही समितीची स्थापना झाली होती. त्या समितीने सुद्धा मुस्लिम समाज हा महाराष्ट्रातील सर्वात पिछाडलेला समाज आहे असं घोषित केलं आणि 10% रिझर्वेशनची आरक्षणाची शिफारस महाराष्ट्र सरकारला केली. महाराष्ट्र सरकारने त्यानंतर पुन्हा महमूदुर रहमान कमिटीची स्थापना केली. त्यांनी सुद्धा 8% आरक्षणाची शिफारस महाराष्ट्र सरकारला केली. कोंडू समितीने सुद्धा महाराष्ट्र सरकारला मुस्लिम समाज हा सर्वात पिछाडलेला समाज आहे असं स्पष्टपणे नमूद केल्याची शिफारस केलेली आहे. या सर्व निष्कर्षावर 15 ते 20 वर्षाच्या संशोधन आणि अभ्यासानंतर जे निष्कर्ष आले त्यावर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मुस्लिमांसाठी 5% नोकरीमध्ये आणि शैक्षणिक शिक्षणात 5% रिझर्वेशन देण्याचा अध्यादेश जारी केला. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज. महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. बीडमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वांचं जगणं मुश्किल झालंय. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी शेतकरी करताय. राज्य सरकार एकीकडे 7,000 कोटी रुपये दुष्काळग्रस्तांना वाटले असा डंका मारत असतानाच दुसरीकडे शासनाची मदत न मिळाल्यानं चक्क शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतायत. परळी तालुक्यातील वडखेल येथील विनायक देवकते या 45 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. मोठ्या मुलीचं लग्न जमलं असून हे लग्न कसं करायचं याच विवंचनेत शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोसायटीचं 45,000चं कर्ज या शेतकऱ्यावर आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्याची नोंद झाली असून यापूर्वी नापीक मूळ शेतकरी आत्महत्या करत होते. तर आता शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही न मिळाल्यानं शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वडखेल येथील देवकते या शेतकऱ्यानं शासनाच्या मदतीची वाट पाहिली. एवढेच नाही तर मागच्या वर्षीच्या गारपिटीचे पैसे अद्यापही न मिळाल्यानं चक्रा मारून ते थकून गेले. गारपिटीचं अनुदान आणि दुष्काळी अनुदान शेवटी कुटुंब चालवावं कसं या चिंतेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. परळी तालुक्यातील गारपीट आणि दुष्काळी अनुदानाचं वाटप अद्यापही झालं नसून शासकीय पातळीवर नुसत्या चक्रा माराव्या लागतात असं शेतकरी मधुकर देवकते यांनी सांगितलंय. नापिकीमुळे कंटाळून काही शेतात पिकले नसल्यामुळे सोयाबीन, ज्वारी, कापूस कंटाळून मुलीचं लग्न जमलंय, लग्न होत नाही. आता काय करावं ह्याला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. सरकारचं जे अनुदान आले ते आम्हाला काही मिळालेले नाही. कसल्या प्रकारची सरकारची मदत मिळालेली नाही. ह्याला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. तर कापूसला लावला होता, पिकला नाही पावसामुळं. सोयाबीन पेरलं, सोयाबीन पिकलं नाही. ज्वारी पेरली, ज्वारी उगवली नाही. ह्याला कंटाळून त्यानं मुलीचं लग्न जमलं, ह्याला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. गारपिटी आपल्याला मिळाली नाही. आमची ज्वारी नुकसान झाली होती. 3 एकर ज्वारी होती, ती कसलीच मिळालेली नाही. आपल्या प्रत्यक्ष वावरात येऊन पंचनामा झाला होता तरी आपल्याला मिळाली नाही. सरकारची मदत तुमच्या कसली भेटली नाही? कसलीच मिळाली नाही गारपिटी. प्रतिनिधी संजय सानप, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज. महानगराची लाईफलाईन, बीड. पाथर्डीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीनं पाथर्डी शहरातील आणि तालुक्यातील बचत गटांच्या महिलांची पाथर्डी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचं आयोजन खोलेश्वर मंदिर इथून करण्यात आलं. गांधी चौक, क्रांती चौक, अजंठा चौक मार्गे रॅलीचा समारोप शहरातील आखर भागातील चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात व्याख्यानाद्वारे करण्यात आला. या रॅलीमध्ये सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी, किरण बेदी, झाशीची राणी, मदर तेरेसा अशा थोर कार्य करणाऱ्या महिलांची वेशभूषा सादर केलेल्या महिलांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी ज्योती कावरे, डॉक्टर नेहा फिरोदिया, नगरसेविका मंगल कोकाटे, सुरेखा गोरे, ज्योती बोरुडे, शोभा काटे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाविषयी भारती असलकर यांनी प्रास्ताविकातून अधिक माहिती दिली. सर्व भागातून किंवा सर्व स्तरातून स्त्रियांना सक्षम करण्यासाठी, त्यांचं सबलीकरण करण्यासाठी, त्यांना एका उच्च स्तरापर्यंत नेऊन ठेवण्यासाठी
सर्वांगातून किंवा समाजाच्या सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत आणि या सर्वांगीण प्रयत्नामुळे स्त्रिया आज या टप्प्यामध्ये येऊन पोहोचल्या आहेत. आपण पाहतो की असं कुठलंही फील्ड नाही की त्याच्यामध्ये आज स्त्रियांचा समावेश नाही किंवा त्यांचा त्याच्यामध्ये वावर नाही. अगदी पूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे देखील आता स्त्रिया चालू लागल्या आहेत, बस कंडक्टर म्हणूनही त्या काम करत आहेत, त्या पायलट म्हणूनही काम करत आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांचा वावर अगदी 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आपण त्याची कल्पनाही करू शकत नव्हतो, अशा अनेक ठिकाणामध्ये किंवा अशा अनेक फील्डमध्ये स्त्रिया पोहोचल्या आहेत. नुसते पोहोचल्याच नाही तर त्यांनी तिथे आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. तर ही स्थान निर्माण करण्याची किंवा काहीतरी बनण्याची प्रक्रिया ही हळूहळू होत चालली आहे आणि ती केवळ याचमुळे झाली की स्त्रियांना आपल्यातील क्षमतेची जाणीव झालेली आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. रॅलीच्या वेळी विविध उपहार आणि पाण्याची व्यवस्था जगदंब युवा प्रतिष्ठान, सोमनाथ बंग, बंडूशेठ बोरुडे आदींनी केलं होतं. या कार्यक्रमासाठी विविध बचत गटांच्या हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा घुले यांनी करून आभार अंजली बंग यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रज्ञा क्षेत्रे, हिरा माळवे, कविता पालवे आदी महिलांनी परिश्रम घेतलेत. प्रत्येक महिला याच्यामध्ये सहभागी झाली म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढली. कोणीतरी पुढे व्हावं लागतं म्हणजे कोणीतरी जिंकायला तयार होतं आणि कोणी पुढे झालं तर त्याच्या मागे पाहायला कोणीतरी तयार होतं. मनीषाताई म्हणा, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी पुढे आलो आणि हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं. हा जागतिक महिला दिन सर्व धर्मातील सर्व महिलांचा समानतेचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये सर्व महिला समानतेने सहभागी व्हाव्यात आणि हा कार्यक्रम न खंड पडता पारंपरिकरित्या असाच चालू राहावा अशी मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या पुढे इच्छा व्यक्त करते. या कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील सर्व महिला बचत गटातील महिला मंडळातील सर्व महिलांनी सहकार्य केले आणि त्यांनी उपस्थित राहिले म्हणून हा कार्यक्रमाची शोभा वाढली. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. केडगावमध्ये गणेश नन्नवरे यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात परिसरातल्या युवकांनी आणि सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिवजयंती आणि महिला दिनाचे औचित्य साधून श्रीराम मित्र मंडळ आणि हनुमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने केडगाव येथे शास्त्रीनगरमधील दत्त मंदिरात महिलांचा सत्कार आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमहापौर सुवर्णा कोतकर, मनसेचे सचिन डफळ, आयुक्त विजय कुलकर्णी, सविता कराळे, सुनीता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला आणि शालेय जीवनातील उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार यावेळी करण्यात आला. या उपक्रमाविषयीची माहिती गणेश ननावरे, वैभव कदम आणि विठ्ठल कोतकर यांनी जीवन न्यूजशी बोलताना दिली. श्रीराम मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव व जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. श्रीराम मित्र मंडळातील कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक, उद्घाटक संग्राम भाई जगताप, सोमनाथाई कोतकर आणि सचिनजी डफळ, महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी, तसेच सुवर्णाताई कोतकर, सविता कराळे आणि सुनीता कांबळे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दिली. शिवराज श्रीराम मित्र मंडळ ट्रस्ट व पावन हनुमान प्रतिष्ठान आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून या ठिकाणी कला क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील, समाजकारण, राजकारणातील काही या क्षेत्रात ज्यांनी आपलं यश संपादित केलं अशा काही महिला भगिनींचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करण्यात आला. तसेच मंडळाच्या वतीने ठेवलेलं रक्तदान शिबिर याचे उद्घाटक म्हणून आपले शहराचे आमदार संग्राम भाई जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले होते. उपमहापौर सुवर्णाताई कोतकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. ठिकाणी श्रीराम मित्र मंडळ ट्रस्ट या मंडळाच्या माध्यमातून गणेश नन्नवरे यांनी या ठिकाणी भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी 150 ते 200 बॅगा या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे. या ठिकाणी अजून काही कार्यक्रम ज्या महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त
ज्या महिलांनी अथक प्रयत्न केले, हाडाचं पाणी रक्ताचं काळं केलं, त्या महिलांना या ठिकाणी बक्षीस त्यांचं या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या शालेय उपक्रमात ज्या मुलींना यश आलं त्यांनी या ठिकाणी यश संपादन केले, त्यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की रक्ताची गरज प्रत्येक पेशंटला ॲक्सिडेंटमध्ये सिरियस पेशंटला असते, परंतु रक्तदाते उपलब्ध नसल्यामुळे प्रसंगी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. अशा प्रकारचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि रक्तदान शिबिर घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे शास्त्री नगर परिसरातील सर्व नागरिकांचे व श्रीराम मित्र मंडळाचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि भविष्यातील त्यांच्या उपक्रमांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी श्रीराम मित्रमंडळ आणि हनुमान प्रतिष्ठानाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रतिनिधी चैतन्य चौकर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाटबंधारे पतसंस्थेला यंदाचा सर्वोत्कृष्ट पतसंस्थेचा बँको पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांनी बँकेचे व्यवस्थापन मंडळ आणि संचालक तसंच पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. आज महिला दिन असल्या कारणाने मी सर्व महिलांना माझ्या शुभेच्छा देते. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची पतसंस्था अहमदनगर. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था अहमदनगर नगर या शाखेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा आहे. या संस्थेचे सभासद संख्या 3500 आहे आणि अहमदनगर मुख्यालय असून श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव आणि संगमेर अशा 4 शाखा आहेत. या संस्थेचे भागभांडवल 14 कोटी आहे. या संस्थेचे ठेवी 56 कोटी आहेत. 8 लाख उत्पन्न मिळालेले आहे. 1,12 लाख नफा झालेला आहे. सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी 80 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे. बँक कॅश संस्थेचे बँक कॅश क्रेडिट व्याज दर 11% असताना सभासदांच्या हिताचा आर्थिक हिताचा विचार करून सभासदांना 3 लाखापर्यंत 9% व्याज दर ठेवलेला आहे. 3 लाखापेक्षा 4 लाखापर्यंत 11% व्याज दर असताना सभासदांचा आर्थिक हिताचा विचार करून सभासद कर्जावर व्याज दर 3 लाखापर्यंतच्या कर्जावरील 9% व 3 लाखापेक्षा जास्त कर्ज 4 लाखापर्यंत घेतल्यास ना नफा ना तोटा या तत्वावर 11% पर्यंत ठेवून सभासदांचे हित जोपासले आहे. खाते कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने आमचे सभासद बंधू भगिनी आणि भारतातील सर्व महिलांना आज आमच्या संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आमची पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्था 1946 स्थापन झालेली असून तिच्या आजपर्यंत झालेल्या कामाचं मोजमाप करून महाराष्ट्रामध्ये आज बँको पुरस्कार आमच्या संस्थेला मिळालेला आहे. हा बँको पुरस्कार पगारदार नोकऱ्याच्या पतसंस्था यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आमच्या सभासदांसाठी आम्ही जे योगदान देतो सभासदांसाठी आणि कल्याणकारी योजना राबवतो त्या माध्यमातून हा पुरस्कार मिळाला आहे. पतसंस्थेने आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस 1,11,111चं बक्षीस देऊन सभासदांना पाण्याच्या टाक्या पुरवल्या आहेत. त्याचप्रमाणे सभासदांच्या कल्याणासाठी आणि सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी त्याचप्रमाणे त्यांनी घरबांधणी त्यांच्या वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज वाटप करत असतं. कर्जाचे प्रकार 3 आहेत. 3 लाखापर्यंत कर्जाची मर्यादा कर्ज व्याजदर 9% असून 4 लाखापर्यंत 11% आणि 5 लाखापर्यंत कर्ज जर कुणी घेतलं तर त्याला आम्ही 12% व्याजदर घेत असतो. आमच्या संस्थेने ADC बँकेचं कॅश क्रेडिट घेऊन आता 18 कोटी कॅश क्रेडिट घेतले होते. त्याच्यापैकी आम्ही सभासदांच्या ठेवी स्वीकारून आतापर्यंत आमच्याकडे 1.5 कोटीच कॅश क्रेडिट आहे. त्याच्यामुळे आम्ही सभासदांना वेळोवेळी जास्तीत जास्त नफा कमवून आणि संस्थेने काटकसर करून सभासदांना
जास्तीत जास्त नफा देण्याचं आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते वेळोवेळी पाळत आहोत. त्याचप्रमाणे या चालू वर्षामध्ये आम्ही ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी स्वच्छता ग्राम योजनेप्रमाणे जेव्हा स्वच्छतेचं वृत्त घेतलं, त्याचप्रमाणे पोस्टर्सविषयी सुद्धा नगर शहरामध्ये आमच्या वार्डामध्ये आमच्या संस्थेच्या आजूबाजूनी स्वच्छता करून एक प्रकारे त्यांना आम्ही हातभार लावला असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे संस्थेच्या ज्या ज्या योजना सभासदांच्या हिताच्या असतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत. त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांना ज्या ज्या वेळेस काही आर्थिक अडचणी असतील, त्यांचे काही सभासद मृत्यू पावले असतील, त्यासाठी त्यांना अंत्यविधीसाठी आम्ही 2,00,000ची मदत करत असतो. त्याचप्रमाणे इतरही काही योजना वेळोवेळी ज्या ज्याप्रमाणे आम्हाला शक्य होतील त्याप्रमाणे आम्ही राबवत असतो. भविष्यातही आम्ही आता भविष्यात सुद्धा काही योजना राबवण्याचे आमचे मनोदय आहे. त्या दृष्टीने आम्ही आमच्या संस्थेचे संचालक मंडळांनी आणि कर्मचाऱ्याच्या वतीने योग्य ते नियोजन करून आम्ही काम करत आहोत. या जो पुरस्कार आम्हाला संस्थेचा बँको पुरस्कार मिळाला आहे, याच्यामध्ये आमच्या संस्थेचे सभासदाचे व संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस आमचे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन हे जे एकोप्याने काम करतात, त्याचप्रमाणे संस्थेला योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य त्या दिशेने जाण्यासाठी योग्य ते योगदान मिळतं. हे एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. त्यावर आमच्या संस्थेला जो पुरस्कार मिळाला त्या इग्मा कंपनीचा आणि आवीज पब्लिकेशन यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. जागतिक कुस्ती स्तरावर अहमदनगरचं नाव मोठं केलेले निवृत्त प्राचार्य डॉक्टर रवींद्र रभाजी कवडे यांना या वर्षीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाशिकमधल्या ॲग्रो केअर कृषी मंच आणि श्री फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2015चा सेवाश्री पुरस्कार नाशिक येथे काल रोजी मला बहाल करण्यात आला. पुरस्कारामध्ये त्यांनी बनवलेली ट्रॉफी देखील फार चांगल्या प्रकारची आहे. माझ्याकडे अशा प्रकारच्या शेकडो ट्रॉफीज आहे, पण त्यामधले माणसाला जवळ नेणारी, जवळ आणणारी आणि काही गोष्टी शिकवणारी अशी ट्रॉफी आहे. ती ज्यावेळेस मी हातात घेतली मी भारावून गेलो आणि समाजासाठी, देशासाठी काही करण्याची, उल्लेखनीय कार्य करण्याची काही मंडळी सतत आणि सातत्याने धडपड करत असतात. त्यातलंच हे नाशिकचं मंडळ मला म्हणावंसं वाटेल. पंडित पलुस्कर हॉलमध्ये सन्मानपूर्वक केलेला सोहळा आणि त्यासाठी लोकांनी मांडलेले विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या पुरस्कारामध्ये त्यांनी क्रीडा, शिक्षण, औद्योगिक, वैज्ञानिक, कृषी आदी व्यक्तींचा समावेश केला होता. पुरस्कार धुळ्याचे माजी खासदार तथा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रताप दादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. त्या ठिकाणचे निकम, त्याचबरोबर त्यांचे इतर कार्यकर्ते यांचीही त्यांना मोठी मदत होती. श्री भूषण निकम, संस्थापक ॲग्री केअर कृषी मंच नाशिक व श्री लक्ष्मीचंद्र जामदार, अध्यक्ष फाउंडेशन नाशिक यांनी हा कृषी, क्रीडा, शिक्षण यांचा पुरस्कार एकत्रित करून डॉक्टर कवडे यांना दिला. त्यावेळेस खासदार प्रतापराव सोनवणे म्हणाले, डॉक्टर कवडेंचा प्रस्ताव पाहून आम्ही खूप आनंदित झालो, कारण या प्रस्तावामुळे या पुरस्काराची उंची वाढलेली आहे, अशा शब्दात त्यांनी गुणगौरव केला. कारण असा प्रस्ताव नगर जिल्ह्यामधून आल्यामुळे आणि त्याची महनीय कामगिरी तपासल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं की या पुरस्कारासाठी जे प्रस्ताव आहेत
त्यामध्ये कुठेही न जाणारे शासनापेक्षाही अधिक चांगले प्रस्ताव या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि त्या प्रस्तावामध्ये डॉक्टर कवडे यांना हा प्रस्ताव देताना आम्हाला खूप खूप आनंद होतो. असे करून त्यांनी तो प्रस्ताव दिला. त्या ठिकाणी इतरही लोकांनी आपले विचार आणि मनोगत व्यक्त केले. मला त्या पुरस्कारामुळे समाजामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये अधिक जोमाने काम करण्याची, कार्य करण्याची संधी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून मी नाशिकच्या संस्थेचा अत्यंत आभारी आहे. यानंतर नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी, ठिकठिकाणी निघाल्या मिरवणुका. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरच्या पुरुष हक्क समितीनं केला प्रगतशील महिलांचा सत्कार. कर्जत तसेच पाथर्डीसह महिला दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन. मुस्लिम आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमाते इस्लामीचं धरणे आंदोलन. डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्या जना लघुपटाचे कान्स फेस्टिवलमध्ये सादरीकरण. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आपलं न्यूज चॅनल जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.